असाही अवलिया पक्ष्यांसाठी सोडली पोटाची शिदोरी। जिथे चाकणच्या औद्योगिक पट्ट्यात जमिनीला सोन्याचा भाव आलाय आणि पैशाच्या शर्यतीत माणुसकी हरवत चालली आहे, तिथेच माणुसकीचं एक आगळंवेगळं दर्शन घडलंय। चाकणजवळील खराबवाडी येथील शेतकरी संजय कड यांनी पर्यावरणाप्रती आपलं देणं लागतं या भावनेतून चक्क आपली 1 एकर ज्वारी पशुपक्ष्यांसाठी राखून ठेवली आहे। त्यांच्या या दातृत्वाची सध्या सर्वत्र चर्चा होतीये। रणरणत ऊन आणि सुकत चाललेले पाण्याचे साठे अशा काळात माणसाची अवस्था बिकट होते, तर मुख्य जीवांचे काय हाल होत असतील हा विचार चाकणच्या खराबवाडीतील शेतकरी संजय कड यांच्या मनाला स्पर्शून गेला। अंगाची लाही लाही करणाऱ्या या उन्हाळ्यात पक्षी अन्ना वाचून तडफडू नये म्हणून त्यांनी आपल्या कष्टाचं घामाचं सोनं म्हणजेच 1 एकर ज्वारीचं पीक पक्ष्यांच्या पोटासाठी समर्पित केलं। कोणत्याही नफ्याची अपेक्षा न ठेवता परोपकाराय फलंती वृक्षा या उक्तीप्रमाणे त्यांनी हा निर्णय घेतला। आज त्यांच्या या शेतात दररोज 30 ते 35 हजार पक्षी हजेरी लावतात आणि विशेष म्हणजे इथे या पक्ष्यांना कोणीही हाकलत नाही की कोणतीही इजा करत नाही। त्यामुळेच हे पक्षी निर्धास्तपणे आकाशातून थेट या शेतामध्ये उतरतात आणि आपली भूक भागवतात। नमस्कार, मी संजय उत्तमराव कड। माझं चाकण खराबवाडी येथील रहिवासी आहे मी। आणि माझं आहे ना ज्वारीचं क्षेत्र आहे, 1.5 एकर क्षेत्र आहे। ते पक्ष्यांसाठी आहे ना मी राखीव ठेवलेले आहे। दररोज आहे ना 30 ते 35 हजार पक्षी आहे ना ती ज्वारी खायला येतात। पण मी आहे ना सामाजिक बांधिलकी म्हणून, आणि इथं सगळे इंडस्ट्रियल एरिया आहे, पण मी आहे ना कोणत्या पक्षाला दगड मारत नाही, काही नाही। त्यांच्यासाठी हे सगळं क्षेत्र सोडून दिलेले आहे आणि आमचे मित्र आहे, सामाजिक बांधिलकी म्हणून मी सोडलेले आहे आणि पर्यावरणप्रेमी म्हणून सोडून दिलेले आहे। आणि आमचे मित्र त्यांनी पाण्याची सोय केलेली आहे। माऊली शेठ गोरे आमचे शेजारी त्यांचे क्षेत्र आहे, त्यांनी पाण्याची सोय केली आहे। आम्ही दोघं मिळून आहे ना, ते म्हटले मी पाणी ठेवतो, तू ज्वारी ठेव, असं ठेवलेले। आणि हे राहिलेला कडबा पण आहे ना, ही वैरण तेच घेऊन जाणार आहे, असं आमचं उपक्रम आहे।